उत्तर. पहा मित्रांनो, पुढं पाहूया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. क्वेश्चन 4 आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. काय? व्हेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. आपण एंट्रन्स टेस्ट कधी, सॉरी, हे एक वाक्य दिलंय आणि ते वाक्य तुम्हाला ओळखायचंय. कुठल्या प्रकारचं वाक्य? शेवटी इंट्रोगेशन मार्क्स आलेला आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे. त्यामुळं हे वाक्य कोणतं असेल? इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. हा ऍक्च्युली WH क्वेश्चन आहे. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स मधला प्रकार कुठला आहे? WH क्वेश्चन. ऑप्शन नंबर 1. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲडव्हाइस. बघा, परफेक्ट मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला याच्यामध्ये भरायचंय. काय म्हणतंय? यू लुक टायर्ड. तू थकलेला दिसतोस. यू लुक टायर्ड. यू डॅश लाय डाऊन अँड रेस्ट. तू थोडासा काय करू शकतो? अंग टाकू शकतो, म्हणजे थोडीशी लोळण घेऊ शकतो आणि विश्रांती घेऊ शकतो. तर इथं काय दिलेलं आहे? परमिशन. इथं काय सुचवलंय की परमिशन इथं दिली. यू मे. बघा, यू कॅन नको. बॉडी जेव्हा फिजिकली समर्थ असतं हे दाखवायचं असतं तर कॅन, परंतु इथं मे परवानगी दाखवायची असते. तर यू मे लाय डाऊन अँड रेस्ट. शुड आणि कुडचा तर काही प्रश्नच तिथं येत नाही. ठीक आहे, यू मे लाय डाऊन अँड रेस्ट. पहा आता पुढं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. इथं एक वाक्य दिलंय जे आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. वाय आर वी हिअर आस्क्ड द बॉय टू हिज मदर. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स दिलंय, त्याचं इनडायरेक्ट स्पीच विचारलंय. खरं पाहिलं तर मित्रांनो, हा 10वीच्या लेवलचा प्रश्न आहे, परंतु स्कॉलरशिपला अशा काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, अ बॉय आस्क्ड हिज मदर. आपल्याला माहिती कुणी विचारला हा प्रश्न? मुलाने विचारलाय. कुणाला विचारलाय? त्याच्या आईला विचारलाय. सो द बॉय आस्क्ड हिज मदर. त्यानंतर त्याच्यात कंजक्शन म्हणून तोच शब्द घ्यायचा असतो, वाय. परंतु इथं जो काळ आलेला आहे तो वर्तमान काळ आहे. त्यामुळे आपल्याला वर्तमान कालीन वाक्य शोधायचं आहे. तरी पण त्याचा एक नियम असतो की साधा वर्तमान काळ. बघा, वी आर हेअर, आपण इथे आहोत. साध्या वर्तमान काळाचा इनडायरेक्ट बनवत असताना साधा भूतकाळ होत असतो. तर आरचं काय होईल? वेअर होईल. परंतु आता आपण इथं काय करत असतो की इथं यू कोणासाठी आलंय? वी कुणासाठी आलंय? की त्या दोघांसाठी आलंय. वाय? दे.